मिलिंदजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाचा हाच मूळ आहे की वसई यांनी पुढील 5 वर्ष, गेली 8-10 वर्ष प्रशासक होते, त्यामुळे मधली लिंक मिस झाली होती. आता आपली जनरल बॉडी आहे, नगरसेवक आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत. तर पुढच्या 5 वर्षामध्ये प्रशासनाने कोणत्या गोष्टींवर अर्जंटली बघितलं पाहिजे? खरं तर वसई अशा उंबरठ्यावर आता आहे की मगाशी जसं म्हटलं आयुक्तांच्या वेळेला की ह्याच्यापेक्षा वाईट कशी होणार नाही हे पहिलं बघावं लागेल. कारण आज जो वसईतला माणूस, वसईकर भूमिपुत्र असो किंवा वसईत राहणारा माणूस, हे जे काय जीवन जगतोय, मुळातच ना आमचं घर अधिकृत आहे, ना आम्हाला पिण्याचं शुद्ध पाणी आहे, ना शुद्ध हवा आहे, ना चांगलं परिवहन आहे. म्हणजे काहीच गोष्ट वसईमध्ये आल्हाददायक नाही. जे एकेकाळी वसई ही मिनी गोवा म्हणून म्हटली जायची. सर्वत्र रिसॉर्ट आहे, आता फक्त रिसॉर्ट आहे. आता म्हणजे सर्वत्र नारळीची झाडं आणि सगळं असं छान होतं. म्हणजे आम्ही जे बालपण जे आम्ही उपभोगलंय ते इतकं छान होतं वसई. त्याच्या आज विल्हेवाट लागल्यासारखी परिस्थिती झालेली आहे की आमची पुढची पिढी ह्याच्यापेक्षा एक केवळ विकास म्हणून जगण्याच्या संकल्पना सोडून, चांगल्या सोडून, केवळ विकासाच्या नावाखाली वसई भरडली जाणार आहे का, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. कारण सरकारची धोरणच म्हणजे ही जे वसईला इतिहास आहे, म्हणजे अनेक वर्षापासून वसईचे भूमिपुत्र वसईमध्ये राहत आहेत. म्हणजे असं म्हटलं तर चुकीचं नाही होणार की वसईकर आम्ही हे आदिवासीच आहोत या वसईचे. आणि मग त्यांचा विकास होताना जी काही घरं बांधली गेली किंवा जे काय केलं गेलं, ह्याला कुठेतरी कायदेशीरपणा आणण्याचं काम, त्यांना आज इतके वर्ष स्थायिक असून सुद्धा शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी किंवा परिवहनाचं चांगलं काम, शुद्ध हवा मिळाली पाहिजे, हिरवळ टिकली पाहिजे, याच्याकडे सरकारचं लक्षच नाहीये. म्हणजे बहुजन विकास आघाडीने गेल्या 30-35 वर्षात जे काय केलं ते सर्वांना माहितीच आहे. परंतु आजच्या एकंदरीतच सरकारची धोरणं अशी आहेत की त्यांना विकासापुढे लोकांच्या जगण्याची संकल्पनाच कधी विचारात घेतली जात नाही. म्हणजे लोकांनी कसं जगलं पाहिजे. मग आता हा जो राजकीय बदल झालाय, त्यांनी वसईकरांचं काय भलं होणार आहे का? भलं होईल किंवा नाही होईल ह्याच्यावर जाण्यापेक्षा प्रत्यक्षात नागरिकांना काय हवंय, म्हणजे जगण्याची संकल्पना त्या प्रशासनामध्ये, त्या नगरसेवकांमध्ये, की माणसाने कसं जगलं पाहिजे, वसईमध्ये माणसाचं जगणं कसं असलं पाहिजे, ह्यासाठीचा जर विचार त्यांनी मनामध्ये घेतला तर काही परिवर्तन निश्चित होऊ शकेल. परंतु मगाशी मी म्हणत होतो तसं की सरकारची धोरणच इतकी विकासाधीन आहेत की त्याच्या पुढे माणसाचं जगणं आज गृहीतच धरलं जात नाही की माणूस कसा जगला पाहिजे. म्हणजे फोकस फक्त प्रो डेव्हलपमेंट आहे. हो, निश्चितच. रोज उठले काय म्हणजे हा आता मुख्य समाजात काही माणसं अशी असतात. हा, बोला. म्हणजे हा विषय मुख्यमंत्र्यांचा किंवा नगरविकास मंत्र्यांचा नाही, पण रोज सकाळी उठल्यानंतर पेपरमध्ये जे वाचतो तो एक प्रोजेक्ट जाहीर झालेला असतो. मग त्यातून उद्ध्वस्त होणारी लोक, म्हणजे आज प्रवीण म्हणाला की मेट्रो आली पाहिजे. निश्चितच मेट्रो आली पाहिजे, पण मेट्रो झाल्यानंतर त्याच्या बाजूला पण ती ग्रीनरी, तिकडचं राहणीमान हे सुद्धा कसं असलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. एक एक प्रोजेक्ट जर झाले तर हे भूमिपुत्र उद्ध्वस्त होऊन जाणार कुठे. म्हणजे मी आज इथे मी इथे राहतोय, हे माझं पूर्वजांनी बांधलेलं घर आहे किंवा माझी जमीन आहे म्हणून मी तिथे राहतोय. परंतु उद्या जर मेट्रोचं स्टेशन माझ्या जमिनीवर येणार असेल तर माझी ताकद तेवढी झाली पाहिजे किंवा मी इथून विस्थापित होऊन कुठे मी सेटल होऊ शकतो, कसं सेटल होऊ शकतो, याचा विचार झाला पाहिजे. तो होणार नाही. आणि म्हणून ही जरी नवीन आज सत्तेमध्ये 2 विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जरी एकत्र म्हणजे काम करायला लागले
तरी पण त्यांचं एकमेकांवर नियंत्रण म्हणजे सत्ताधाऱ्यांची जी धोरणं आहेत त्याला विरोध करण्याचं काय चित्र पुढच्या महासभेपासून आपल्याला दिसेल त्यावर वसईचा विकास निश्चित अवलंबून असेल. परंतु जगण्याच्या साठीचं वसई कसं असावं हा विचार जर नगरसेवकांनी दोन्ही नगरसेवकांनी केला, दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी केलं आणि जनतेचा संवाद, जनतेशी संवाद जर साधला, जनतेशी संवाद म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं विकास आराखडा, जनसंवादातून विकास आराखडा. तुम्ही जनतेची सजेशन्स घ्या ना. म्हणजे एक संस्था एक विकास आराखडा कसा असावा ह्याच्यावर काम करते. मी त्यांच्या मीटिंगला गेलो होतो. म्हणजे रस्त्याच्या बाजूला सुद्धा कुठेतरी कारंजे असले पाहिजेत, कुठेतरी चांगले दिवे लागलेले असले पाहिजेत, कुठेतरी छोटं संगीत वाजणारं असलं पाहिजे. याऐवजी आपल्याला हॉकर्स दिसतात, ठेले दिसतात, कुठे खोदकाम चालू आहे त्याला बॅरिकेड नाही, ट्रॅफिक दिसते. म्हणजे आपल्याला जी अपेक्षा आहे त्या कम्प्लिटली ऑपोजिट दिसतं. म्हणजे मग ही संकल्पनाच आता वसईकरांशी असं झालंय की माझं जगणं आता असंच आहे. त्यामुळे त्या अपेक्षेने सुद्धा निवडणुकीत मतदान करणं, चांगले नगरसेवक आणखीन म्हणजे कोण निवडून गेलेले वाईट आहेत असं नाही, पण ह्या संकल्पनांचा विचार करणारे नगरसेवक जर त्या सभागृहात गेले तर ह्या प्रश्नांना चालना मिळू शकेल आणि तर खरा बदल होऊ शकेल अशी परिस्थिती आज आहे. ह्याच अनुषंगाने तुम्ही एक पॉलिटिकल पार्टी सुद्धा लॉन्च केली आहे. हा, आता आम्ही एक त्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगा. म्हणजे आज काय झालं, ही निवडणूक बघितल्यानंतर असं चित्र दिसतंय की वसईमध्ये दोनच राजकीय पक्ष आहे. दुसरा तर आत्ता आला. हा, दुसरा तर आत्ता आला. हा, दुसरा आत्ता आला, पण म्हणजे दोनच आहेत आता, एक भाजप आणि एक बहुजन. ह्या दोघां व्यतिरिक्त मतदानाचा ऑप्शन्स हा मतदारांकडे नाही आजच्या घडीला. आणि हा मोठा आहे. म्हणजे नोटाची जवळ एक 40,000 मतं आणि विरोधी म्हणजे अपक्ष उमेदवारांना झालेलं मतदान जर बघितलं तर मोठा असा हा वर्ग आहे की ज्यांना तिसरा पर्यायाची गरज आहे, एकतर मतदानासाठी आणि सशक्त असा दोघांवरही नियंत्रण ठेवणारं विकास कामांमध्ये किंवा सगळ्या वसईचे प्रश्न सोडवण्यामध्ये एक तिसऱ्या आघाडीची किंवा तिसऱ्या राजकीय पक्षाची गरज आहे. आज त्या वसई विरार आघाडी आम्ही एक जी सुरू केलेली आहे, जनशक्ती आघाडी, वसई विरार जनशक्ती आघाडी जी सुरू केलेली आहे, त्या आघाडीत आज आघाडी आहे, पण भावी काळात त्याला राजकीय पक्षाचं स्वरूप देण्याचं माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा निश्चय आहे की जर बहुजन विकास आघाडीसारख्या एखादी आघाडी वसईमध्ये सत्ताधारी 35 वर्ष 40 वर्ष होऊ शकते आणि ती फोफावू शकते, तर लोकांच्या प्रश्नावर सातत्याने चळवळ करणारे चळवळीतले कार्यकर्ते एकत्र येऊन लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते एकत्र जर आले तर त्याला प्रतिसाद लोकांचा चांगला मिळेल आणि वसईत एक तिसरा राजकीय पक्ष किंवा तिसरी राजकीय आघाडी निश्चितपणे उभे राहील असा प्रयत्न आम्ही आता सुरू केला आहे. लगेच त्याचं काही खूप मोठ्या प्रमाणात त्याला यश येईल असं नाही, परंतु हा प्रयत्न सातत्याने लोकांना जोडणं, मतदारांशी संपर्क साधणं, अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधणं, तसे कार्यक्रम आयोजित करणं, तशा चळवळी आयोजित करणं आणि त्यातून एक तिसऱ्या पर्यायाचं राजकीय पर्याय वसईमध्ये निश्चित उभा राहील अशा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. वसई विरार जनशक्ती आघाडी. तर हा जो नवीन पक्ष आहे तर ह्याचे प्रामुख्याने विषय कोणते असणार? ह्याचे प्रामुख्याने विषय जे आहेत ते वसईच्या म्हणजे जसा भूमिपुत्रांचा, म्हणजे आता वसईकरच जे काय वसईत राहतात ते सगळे भूमिपुत्रच असे आहेत, त्यांचे जे प्रश्न गेल्या 35-40 वर्षात नाहीच सोडवलेले गेलेले, ज्याच्यावर इथे सगळ्यांनीच चर्चा केली, त्याला प्रायोरिटी. म्हणजे प्रत्येक विकासाच्या धोरणामध्ये नागरिकाच्या जगण्याचा विचार केला जातो का, मनुष्य चांगल्या पद्धतीने मानव जगू शकतो का, हा विचार सुद्धा त्याच्यामध्ये घेतला गेला पाहिजे ह्याचा आग्रह धरण्यात येईल. म्हणजे केवळ विकास म्हणून पूल उभारले, केवळ विकास म्हणून अमुक केलं तर जसं अनेक ग्राउंड्स असली पाहिजेत, उद्यानं असली पाहिजेत, आजूबाजूला जसं मी मगाशी म्हटलं तसं करमणुकीची काही साधनं असली पाहिजे. काय आहे वसईमध्ये? काहीच नाही.
आणि मग राजकीय विचारधारा जी बहुजनाची आम्ही इतके वर्ष जे बघत आलेलो आहोत कार्यपद्धती, म्हणजे बिल्डर धार्जिणी किंवा एका दिशेनेच चालणं, आणि भाजपची जी काही म्हणजे पक्ष म्हणून जी काही धोरणं आहेत, काही जो हिंदुत्ववादी किंवा जे काय आहे ते सोडून एक लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि माणसाचं जगणं हे ह्या देशामध्ये, मग ते संपूर्ण देशात, महाराष्ट्रात किंवा वसईत अतिशय जगणं सुखकर, आनंददायी कसं होईल ह्यासाठीचं प्रशासन आणि ह्यासाठीचं सरकार, म्हणजे वसईतला पुढचा आमदार, लोकप्रतिनिधी कसा राहील याच्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल. मग तुमचा फोकस तुम्ही खासदारकीपासून सुरू करणार, आमदारकी का कॉर्पोरेशन इलेक्शन? नाही, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन्समध्ये आम्ही थोडासा आमचा प्रयत्न असेल. त्याच्यानंतर आता सगळ्या खासदारकीची निवडणूक आहे, पण ती खासदारकीची निवडणूक त्याच्या अगोदर जर काही बदल होणार असतील तर त्याची आता आपल्याला कल्पना नाही आहे. आणि त्याच्यानंतर विधानसभा आणि मग महापालिका, म्हणजे तो खूप लांबचा विचार असेल. मूळतः संघटन उभारणं, संघटन मजबूत करणं ह्याला आमची पहिली प्रायोरिटी असेल. लोकांना असं वाटलं पाहिजे की माझ्या इच्छा आकांक्षा पूर्तता करणारं हे संघटन आहे, राजकीय संघटन आहे, ह्याला मत दिलं तर माझे प्रश्न, माझं जगणं आनंददायी सुखकर होईल. अशा पद्धतीने पहिलं संघटन मजबूत करणं आणि मग राजकीय दृष्ट्या निवडणुकांना सामोरं जाण्याचा प्रयत्न. म्हणजे सुरुवातीला ज्याला कोणाकडूनही मदत मिळत नाहीये तो तुमच्याकडे येईल आणि नंतर अगोदर तुमच्याकडेच येईल. अशीच अपेक्षा आता आणि असे प्रयत्न. लीड मध्ये कोण कोण आहे ह्या आघाडीमध्ये? लीड मध्ये आम्ही सगळेच जण आहोत. मी आहे, मॅकेन्झी डाबरे आहे, अनिल चव्हाण आहेत, सुमित डोंगरे आहेत, नंतर डॉमिनिका डाबरे आहेत आणि बरेचसे 7-8 कार्यकर्ते अजूनही आहेत. आणि जोडायचं काम आता होईल. म्हणजे 12 तारखेला आम्ही एक धरणं आंदोलन तहसीलदारासमोर ठेवलेलं आहे. राज्य सरकारकडे आमच्या त्या मागण्या, ज्या मागण्या आतापर्यंत आपण म्हणतच आलोय त्याच आहेत की आमच्या भूमिपुत्रांच्या घरांना काही नियमानुकूल करण्यासाठी समिती नेमा, त्यांना काही दर्जा द्या त्या घराला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, जसं आता ओसी शिवाय पाणी मिळणार नाही आहे, तो प्रश्न आमचा सोडवा. आमच्या घरपट्टीचा एक विषय आहे राज्य सरकारकडे, तो सोडवा. अशासाठी एक 12 तारखेला तहसीलदार कार्यालयावर धरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि लगातार असे संघर्ष, आंदोलनं, कार्यक्रम, जनसंवाद, लोकांशी संवाद, लोकांना जोडणं संघटनेशी, अशा माध्यमातून पुढे जायचं एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. एक शेवटचा मुद्दा, DCP मॅडम समोर तुम्ही मांडला होता की जनसंवाद हा नाहीये, ह्याबद्दल थोडं सांगा मला. नाही, जनसंवाद नाहीये म्हणजे आता मॅडम म्हणाल्या की तुम्ही माझ्या ऑफिसला या, मिलिंद खानोलकर जाऊ शकतो, पण पोलीस स्टेशनला रोज अनुभव येणारा जो माणूस असतो, जो अनुभव जसा त्याला येतो की तक्रारच घ्यायची नाही. म्हणजे उदाहरणच देतो, काही एक आठवड्यात 10 दिवसापूर्वी एका महिलेचा एक छोटासा प्रसंग तिच्यावर घडला. त्या ACP त्या पोलीस स्टेशनला आले, आरोपीला आणि त्या महिलेला एका दोघांना आजूबाजूला खुर्चीवर बसून कॉम्प्रोमाइज सांगतात. अशा पद्धतीचे जे पोलीस स्टेशन चालतं, ती बाई संवादाला DCPकडे जाईलच असं नाही, किंवा एखाद्याची तक्रार नोंदवली जात नाही तर तो हतबल असतो. पोलिसांच्या विरुद्ध कोण जाणार? जनसंवादामध्ये कसं आहे की मिलिंद खानोलकर सारख्या किंवा तुमच्या आमच्यासारख्या अनेकांनी जर प्रश्न उपस्थित केल्या तर सामान्य माणसाला धीर येतो की पोलिसांना आपणही विचारू शकतो आणि पोलीस तशाच पद्धतीने आपल्याला समर्पक असं उत्तर देऊ शकतात. त्याच्यासाठी जनसंवाद हा कुठच्याही, म्हणजे राजकीय प्रश्नांबाबत असो, प्रशासकीय प्रश्नांबाबत असो, जेवढा जनसंवाद असेल तेवढा जनतेप्रती उत्तरदायित्वाचा जे प्रश्न असतो प्रशासनाचा किंवा सरकारचा, तो जास्त प्रभावी होऊ शकतो आणि त्यातून लोकांचे प्रश्न सुटू शकतात. धन्यवाद मिलिंदजी, तुमच्या आघाडीला शुभेच्छा. धन्यवाद. एक मिनट. बहुत बहुत धन्यवाद साहब, आप एक नई कोशिश कर रहे हैं, नया विकल्प देने का तैयारी कर रहे हैं. मेरा आपसे सिंपल सा सवाल ये है कि पिछला चुनाव जो हुआ वो जय श्री राम और जय द्वारकाधीश के बीच में हुआ. पिछला चुनाव में 2 ही चीज चला, कोई मुद्दे नहीं थे. यहाँ जो लोग आके मुद्दे की बात कर रहे हैं, बीजेपी के हो या बहुजन विकास, कोई मुद्दे नहीं थे. पिछला चुनाव में सिर्फ 2 चीज चला, जय श्री राम
और जय द्वारकाधीश। आपकी नई पार्टी कैसे सरवाइव करेगी, मतलब आपकी नई पार्टी कैसे इन दो मुद्दों की इस चुनौती का सामना करेगी, इस पे थोड़ा आप अपना प्रकाश डालिए। हो, म्हणजे जसं मी सांग ही निवडणूक जी होती ती पक्षांची नव्हतीच, ही दोन देवांमधली होती, असंच चित्र बाहेर सर्वांना दिसलं. नाही, पूर्णतः तसं चित्र होतं असं सुद्धा विषय नव्हता. कारण विधानसभेला आमचे विजय पाटील सुद्धा निवडणूक लढवत होते आणि त्यांना सुद्धा अतिशय चांगली मतं मिळालेली होती, अतिशय चांगली. त्यामुळे आपण त्याला महत्त्व देण्यापेक्षा लोकांचं प्रबोधन करण्याकडे आपण जर जास्त लक्ष दिलं, आणि म्हणूनच सांगितलं की नवीन जे संघटन आहे ते लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि त्याच्याबरोबर माणसाच्या जगण्याला सर्वात जास्त महत्त्व देईल. की जर ते वसईपुरतं आमचं मर्यादित असेल, वसई तालुक्यापुरतं, तर वसई तालुक्यातील सर्वसामान्य माणूस या तालुक्यामध्ये कसा जगेल, म्हणजे लोकशाही त्याला मिळाली पाहिजे, समाजवादही असला पाहिजे, मग सर्वांना एका लेवलचं वागणूक मिळाली पाहिजे किंवा त्यांची परिस्थिती एका लेवलची असली पाहिजे, धर्मनिरपेक्षता असली पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही बांधिलं होतं. त्याच्याबरोबर कारण सर्वात महत्वाचं आहे माणसाचं जगणं. माणूस जर निर्भयपणे जगला, माणसाला जर जगण्यामध्ये आनंद मिळाला, सुखकर त्याचं जीवन झालं, तर त्यातून माणसाचा समाज प्रगल्भ होईल आणि त्या प्रगल्भ समाज झाल्यानंतर धर्माकडे मतदान करणं किंवा धर्माव्यतिरिक्त मतदान करणं असा विषय न राहता माणसाने स्वतःच्या जगण्याचं चांगलं कोण करू शकतं, कोणता पक्ष, कोणतं संघटन, कोणता नगरसेवक, कोणता आमदार माझ्या जगण्याला सर्वात जास्त महत्त्व देतो, आणि नंतर धर्म आणि किंवा निधर्मी असा विषय आला पाहिजे.